डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून खुनाच्या धमक्या पचवून पुणे कराराच्या माध्यमातून 1932 साली अनुसूचित जातीसाठी आरक्षण दिले आहे। असे असताना आत्ताचे सरकार उपवर्गीकरणाच्या निमित्ताने अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान करत आहे। तो आम्ही हाणून पाडू याबद्दलचे निवेदन महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांना देण्यात आले आहे। सध्याचे जे सरकार आहे ते उपवर्गीकरणाच्या निमित्ताने षडयंत्र रचून आंबेडकरी समाजाला डिरिझर्व करण्याचा डाव आहे। तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही, तो आम्ही हाणून पाडू असा इशाराही देण्यात आला आहे। आज जो एबीसीडी वर्गीकरणाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो बऱ्याच जणांना काय वाटतं की शहरामध्ये जे लोक दिसत आहेत आज बंगल्यामध्ये राहणारे वगैरे त्याच्यावरून असं वाटतं की या लोकांची खरंच प्रगती झालेली आहे। पण प्रत्यक्षात ही जी घरं आपल्याला दिसत आहेत त्याच्यावर कोटी कोटीची कर्ज काढून नोकऱ्या संपेपर्यंत सुद्धा आपली कर्ज फिटत नाहीत। आणि गावखेड्यामध्ये जर एखादा बंगला तुम्हाला दिसला असेल तर तोही तसाच असतो, पण त्याच्या बाजूला त्याचे कुटुंबीय म्हणजे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील किंवा त्याचे जे काही भाऊबंद असतील ते मात्र अजूनही आहे त्या स्थितीमध्येच दिसतील। तर फक्त प्रगती झालेली आहे असं समजून काहीतरी खोटानाटा आरोप करून हा जो डिरिझर्वेशनचा प्रकार किंवा जवळजवळ आपलं बौद्ध समाज किंवा महार समाजाचं आरक्षणातूनच यांना बाजूला काढायचं अशा तऱ्हेचे जे काही धोरण आहे हे अतिशय चुकीचं आहे। आणि त्यानिमित्तानं आज आम्ही त्यांना एक असं कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि याचा जरूर विचार व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या लोकांचा विरोध तर आहेच आणि शक्यतो हे होऊच नये। आज बऱ्याच वेळा ते तेलंगणा सरकारचं आपल्याला दाखवण्यात येतं की त्या तेलंगणा सरकार काँग्रेसचं असतानासुद्धा त्यांनी ह्याची अंमलबजावणी केलेली आहे एबीसीडी, पण प्रत्यक्षात तिथली परिस्थिती जर बघितली तर आपल्यापेक्षा काही वेगळी नाही। तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होऊन किंवा विचार करून सध्या जे काही चालू आहे वर्गीकरण हे अतिशय चुकीचं आहे आणि ते रद्द व्हावं हीच आमची अपेक्षा आहे। या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण करण्याचं जे वारं सुरू झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला अशी भूमिका मांडायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला पुणे कराराच्या माध्यमातून त्यांना प्रस्थापिताकडून वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत असतानासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीनं जीवाचं रान करून शेड्यूल कास्ट लोकांना, शेड्यूल कास्ट प्रवर्गाला 13% आरक्षण मिळवून दिलेलं आहे। आणि हे 13% आरक्षण या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येत नाही, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळं सध्या राज्यामध्ये असं काहीतरी वातावरण करतायत। आमची तर अशी धारणा आहे की या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाचं, बौद्ध समाजाचं आरक्षणच बंद करण्याचा डाव हा सरकारचा दिसतो आहे, सत्ताधाऱ्यांचा दिसतो आहे आणि याला आंबेडकरी समाजाचा पूर्णपणे विरोध आहे। आपल्याला माहीत असलं पाहिजे की त्याने एक भ्रम पसरवलेला आहे की बौद्ध समाजाची खूप प्रगती झाली आहे, पूर्वाश्रमीच्या महार समाजाची खूप प्रगती झालेली आहे, परंतु हे चुकीचं वातावरण आहे। आज ही आंबेडकरी समाजाचे खेड्यापाड्यात राहणारी जी माणसं आहेत त्यांची प्रगती झाली नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, त्यांच्या मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न आहे। हे असं सगळं असतानासुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून महार समाजावरती किंवा बौद्ध समाजावरती अन्याय करण्याचं एक षडयंत्र चाललेलं आहे आणि याला महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्णपणे विरोध राहील। त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं जे आरक्षण आहे हे न्याय आरक्षण आहे आणि या आरक्षणाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आमच्या समाजाला डिरिझर्व करण्याचा जर हेतू असेल तर याला आमचा विरोध राहील। आणि या निमित्तानं आमच्या संघटनेचा आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आंबेडकरवादी विचारांच्या लोकांचं या निर्णयाला विरोध असेल आणि त्याचबरोबर हे डिरिझर्व करण्याच्या घोषणेला या आमचा विरोध असेल। निश्चितपणे याला आमचा विरोध असेल। धन्यवाद।